मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयातल्या कॅन्टीनमध्ये एफडीएनं धाड टाकलेली आहे। कॅन्टीन चालकाचा परवाना रद्द करण्यात आलाय। रात्री उशिरापर्यंत एफडीए अधिकाऱ्यांकडून कारवाई करण्यात आली। अस्वच्छता आणि नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी परवाना रद्द करण्यात आलाय। पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कॅन्टीन बंद झाल्याचा सत्ताधाऱ्यांचा आरोप आहे। आपले प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, सविस्तर तपशील देतील। पद्मेश, आपले प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयातील कॅन्टीनवर करण्यात आलेल्या कारवाई संदर्भातले सविस्तर तपशील पद्मेश आपल्याला देतील। पद्मेश, विक्रांत, एफडीए कडनं काल बृहन्मुंबई महानगरपालिकेचं जे मुख्य कॅन्टीन आहे त्यावरती धाड टाकण्यात आली आणि अनेक जे अधिकारी काल आले आणि संपूर्ण अधिकाऱ्यांनी तपासणी केली। त्या अर्थी अनेक गोष्टी अधिकाऱ्यांना खटल्या, ते म्हणजे अस्वच्छता आणि अनेक गोष्टी त्यांना। त्यानंतर संपूर्ण एफडीएच्या अधिकाऱ्यांनी ते कॅन्टीन देखील आता सील केलेले, जे संपूर्ण कॅन्टीन आहे ते बंद आहे आणि जवळपास हजारोंचा दंड देखील आकारला गेल्याची माहिती आहे। आपण पार्श्वभूमी याची घेतली तर 2 दिवसापूर्वी एक जो ग्राहक आला होता, त्या ग्राहकाने एक ताक घेतलं आणि कांदाभजी घेतली आणि त्या ताकामध्ये माशी आढळली आणि कांदाभजीमध्ये प्लास्टिक आढळल्यामुळे तो व्हिडिओ आणि तो फोटो व्हायरल झाल्यामुळे एफडीएने ही कारवाई केल्याची माहिती आपल्याला मिळते। मागच्या अनेक दिवसांपासून हे जे कॅन्टीन आहे या कॅन्टीनमध्ये अनेक अशा तक्रारी येत होत्या, त्या अर्थी एफडीएने ही कारवाई केली आणि आता जवळपास सकाळपासून हे जे कॅन्टीन आहे ते बंद आहे। आपण पाहिलं तर एफडीए मार्फत राज्यभरात मागच्या 2 महिन्यांमध्ये हजारोहून अधिक ज्या हॉटेल्सवरती रेड करण्यात आले। आपण पारसी डेअरी असो किंवा रुस्तम आईस्क्रीम असो, अनेक ठिकाणी एफडीए कडनं रेड टाकण्यात आले आणि त्याच अनुषंगाने काल दिवसभर ही रेड टाकण्यात आली होती आणि त्यानंतर संपूर्ण रात्री हे जे कॅन्टीन आहे ते बंद करण्यात आलं आणि आता देखील हे कॅन्टीन बंद आहे। धन्यवाद पद्मेश दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।